रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. भाऊ म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, तर आयुष्यातला पहिला मित्र, पहिला प्रतिस्पर्धी सुद्धा, आणि आयुष्यभरासाठी सर्वात मोठा भक्कम आधार. कधी त्याच्यासोबत आपलं भांडण होतं, तर कधी त्याच्यासाठी आपण कोणाशीही भांडायला तयार असतो. खरंच मोठ्या भावाचं नातं आयुष्यभरासाठी खासच असतं. असाच आमच्या बोरगावकर परिवारातील सर्वांचा मोठा भाऊ, अर्थातच श्याम वसंतराव बोरगावकर, आमचा सर्वांचाच लाडका बप्पा. आमचा बप्पा अर्थातच मोठा भाऊ 1992 साली शासकीय सेवेमध्ये रुजू झाला आणि या शासकीय सेवेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची सेवा करण्याचा योग त्याच्या जीवनात आला. बोरगावकर परिवारातील जवळपास सर्वच जण बोलके आहेत अशी ख्याती आहे, पण याला मात्र आमचा बप्पा अपवाद आहे. अत्यंत मितभाषी, परंतु वेळ प्रसंगी अत्यंत खंबीर मनाचा. प्रसिद्धी परान्मुख राहून 1992 पासून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत आमच्या बप्पाने शासकीय सेवेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची अत्यंत निष्ठेने सेवा केली. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून BSc ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर त्याच वर्षी म्हणजे 5 डिसेंबर 1992 रोजी ग्रामसेवक म्हणून पंचायत समिती निलंगा या ठिकाणी ते रुजू झाले. 2004 साली ग्रामविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती लातूर येथे, तर 2012 साली विस्तार अधिकारी कृषी म्हणून पंचायत समिती चाकूर या ठिकाणी पदोन्नती झाली. या शासकीय सेवेमध्ये बप्पाला 33 वर्ष 2 महिने सेवा करण्याचा योग आला. शासकीय सेवेमध्ये काम करत असताना बप्पांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना अत्यंत निस्वार्थपणे मदत केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असो, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असो, किंवा DBT द्वारे मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहीर, पंपसेट किंवा इतर साधन देण्याचा प्रसंग असो, सर्व जगाचा पोशिंदा असणारा माझा बळीराजा टिकला पाहिजे, जगला पाहिजे, त्याच्या जीवनात क्रांती निर्माण झाली पाहिजे, त्याने सुखाचे 4 घास खाल्ले पाहिजेत, याच भावनेतून आदरणीय बप्पांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांची सेवा केलेली आहे. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणती ना जात ज्यांची, कोणता धर्म ज्यांना, दुःख ओले 2 अश्रू माणसांचे माणसांना, दुःख ओले 2 अश्रू माणसांचे माणसांना. या वैश्विक सद्भावनेतूनच आमच्या लाडक्या बप्पांनी सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. अत्यंत डोळस, संवेदनशील, सौजन्यशील, प्रज्ञावंत आणि आपल्या कार्यालयाच्या दारातून कोणीही अनामिक गरजवंत रिकाम्या हाताने परत गेला नाही पाहिजे, याच भावनेतून आपण कार्य करून इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरलात. 33 वर्ष 2 महिने अत्यंत विनम्रपणे आणि सातत्याने सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हे सोपं काम नाही, परंतु बप्पांनी ते करून दाखवलंय. असं म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आमच्या बोरगावकर घराण्यातील आदर्श, मितभाषी आणि सर्वांचाच आधार असणारा बप्पा. आमचा बप्पा म्हणजे आम्हा सर्व भावंडामध्ये, बहिणींमध्ये भक्कमपणे पाठीशी उभा राहणारा आधार आहे. कसलीही कुरकुर न करता सदैव कार्यरत राहून परिस्थितीसोबत लढण्याचे सामर्थ्य देणारा तो एक मजबूत हात आहे. आमचा बप्पा म्हणजे आम्हा सर्वांसाठी आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आहे. आम्हा सर्वांचाच मोठा भाऊ असणाऱ्या आमच्या लाडक्या बप्पांबद्दल असं म्हणावंसं वाटतं. शाळेत शिकलो मी बरेच काही, शाळेत शिकलो मी बरेच काही, पण माझ्या बप्पांच्या अनुभवाच्या धड्यापेक्षा प्रेरणादायी असे काहीच नाही. मित्र, सखा, सोबती सर्व नाती तो बजावतो. मित्र, सखा, सोबती सर्व नाती तो बजावतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा आपला दुसरा तो बापच असतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा आपला दुसरा तो बापच असतो. बप्पा, भलेही आपण शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहात, पण आपली कार्यमग्नता कायम असणार आहे याची खात्री आहे. आम्हा सर्व भावंडांसह, बहिणींसह आपल्या आयुष्यातील असंख्य अवीट, गोड, अमीट व संस्मरणीय आठवणी सदैव आमच्या सोबत आहेत. आपली स्नेहल भाषा, जिव्हाळ्याची वागणूक
आपला दिलासा, आधार, आपला अमर्याद त्याग आणि आपली सर्वोच्च सामाजिक सेवा आम्हा सर्वांच्याच हृदयामध्ये कायम आहे. आम्हा सर्व भावंडांचं कार्यक्षेत्र जरी वेगळं असलं तरी आमच्या प्रती असणाऱ्या बाप्पांच्या भावना कवींच्या शब्दात सांगायच्या झाल्या तर त्या अशा असतील. तू तिथला सूर्य आहेस, तू तिथला सूर्य आहेस, तर मी इथला सूर्य आहे. दोघे मिळून करार करू, जग बदलण्याचा थरार करू. तू त्या ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी या साऱ्यांना प्रकाशमान करतो. तू त्या ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी या साऱ्यांना प्रकाशमान करतो. ही आधाराची भावना आणि प्रेरणाच आमचं जगण्याचं बळ आहे. कुटुंब हा कर्तव्याचा भाग असला तरी सुद्धा कर्तव्याच्या पलीकडे जाऊन नाती जपणाऱ्या आमच्या लाडक्या भावाला श्याम वसंतराव बोरगावकर उर्फ बप्पांना शासकीय सेवेतील निवृत्तीबद्दल आणि भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल